कल्याण पश्चिमेमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोडीचा CCTV समोर आलेले आहेत. नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी कृष्णा कारभारी जे भाजपचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे कार्यालय तुमचं कधीपासून आहे आणि या कार्यालयावरती कोणी तोडफोड केली आहे? जो CCTV तुम्ही दिला आहे नेमकं काय आहे ते CCTV? हा कार्यालय माझा आता नवीन सुरू झाला आहे. या नवीन कार्यालयाचं आता काम सुरू आहे व ही माझी मालकीची जागा आहे. 7/12 मी होल्डर आहे. या जागेवर 2:30च्या सुमारात दुपारी काही इस्मान रितेश किमतानी आणि शैलेश जैन व त्यांचे 50-60 गुंडे माझ्या ऑफिसवर व माझ्या जागेवर कब्जा घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना मी रोखल्याच्या नंतर पोलीस आल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना गाडीच टाकून नेलं की तुम्ही असे अनधिकृतप्रमाणे गुंडे जे आणल्यात, गुंडीशाही तुमची चाललेली आहे, ती महाराष्ट्र कबून घेणार नाही. आणि त्यांच्यावर मी गुन्हा देखील दाखल केला आणि मुख्यमंत्री साहेबांना मी 2 दिवसापूर्वीच पत्र दिलं आहे की साहेब या गुंड्यांकडनं मला धोका आहे. त्यांच्यावर 420 गुन्हा देखील मी 2017ला केलेला आहे. तरी देखील त्यांना कायद्याचा कोणताही धाक नाही आहे म्हटलं. कोण आहेत ते आणि कशासाठी हे सगळं चालू आहे? कारण भाजपची आता तुमची सत्ता आहे, गृह खातं तुमच्याकडे, मुख्यमंत्री तुमचं आहे, तरी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण. आता कसं झालं आहे की साहेबांना तेवढं माहिती नाही काय चाललं आहे, म्हणून मी पत्रव्यवहार साहेबांना केला या सगळ्या गोष्टीचा की साहेब इकडे गुंडाशाही चालू आहे कल्याणमध्ये, तुम्ही याच्यावर लक्ष घाला की यांना कोणताही कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. साहेब कोण आहे ते, कशासाठी तोडफोड आणि त्या दिवशी नेमकं किती जण आलेले, कशा प्रकारे तोडफोड? काहीतरी 50 ते 60 लोक होते व त्याच्यात काही महिला पण होत्या. त्यांना माझ्या ऑफिसचं नुकसान करायचं होतं, माझ्या कंपाऊंडचं देखील नुकसान करायचं होतं, माझ्या प्रॉपर्टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते, माझ्या ऑफिसची तोडफोड त्यांना करायची होती. पण ते आज देखील माझ्या CCTV फुटेज कॅमेरे तोडले, माझे लॉक तोडले, आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना घुसू दिला नाही. इमिजिएटली मी तिथे हजर झालो म्हणून ते आज वाचलं गेलं. नाहीतर हे लोक गुंडशाहीने मला धमकी दिली मारण्याची की तुला आम्ही बघून घेऊ, तुला आम्ही संपून टाकू या सगळ्या गोष्टीवरून. मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करणार? मुख्यमंत्र्यांकडे हेच मागणी आहे की साहेब तुम्ही CCTV फुटेज बघून त्यांच्यावर कठोर कारवाई करा. सगळा सत्य समोर घेऊन तुम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई कराल ही महाराष्ट्राची जनता तुमच्याकडनं आणि मी एक तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडनं ही अपेक्षा करतो की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी भाजप कार्यालयावरती तोडफोडीचा प्रकार समोर आल्यावरती कार्यकर्त्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.